आज सकाळी सकाळी आम्ही दोघी मालिकेने चहा घेतला. चहा घेणं झाल्यावर मी करायला घेतले आप्पे. आप्याची डाळ वगैरे रात्रीच भिजत टाकली होती म्हणून ते मिक्सरवरून काढायची पण राहिली होती. मग सकाळी सकाळी काढायला घेतली. एवढी गडबड झाली सकाळी की व्हायचं काम नाही, कारण की विहानला स्कूलमध्ये आप्पे द्यायचे होते मला आज. विहानचा डब्बा रेडी झाला. मग विहान गेला स्कूलमध्ये. विहानला नेऊन सोडलं. मग नंतर घरी आल्यानंतर मी परत लागले करायला, कारण की अन्वी आली होती क्लासहून. मग अन्वीचं पण आवरायचं होतं. अन्वीला जेवायला दिलं आणि राहिलेले करूनच घेतले. आणि मग त्याच्यानंतर अन्वीच्या पोहण्या घालायला घेतल्या, कारण की तो सकाळचा एक हेच झाला आहे माझा दररोजचा होता. तिच्या पोहण्या घालून द्यावं लागतात. पहिले काय नुसतं दोन्हीकडून दोन बांधून दिले की ताण नव्हतं, पण आता दोन्ही दोन ही करून द्यावं लागतं. आणि मग अन्वीला शाळेमध्ये न्यायचं होतं डोसा करून, त्याच्यामुळं तिला दिला डोसा करून. त्याच्यासाठी बटाट्याची चटणीसुद्धा केली. मग ते झाल्यानंतर आई आल्यावर काय निवांत राहतं नाही का, तर तिने भांडे वगैरे घासलेच. अर्धं तर काम तिनंच केलं होतं. मला आरामच आहे ती आल्यापासून थोडा. त्याच्यानंतर मी किचन ओटा वगैरे धुवून घेतला. किचन ओटा धुवून झाला. बघा किती छान दिसतोय. काय मग लगेच लागले यांच्या डब्याला. कंटाळा आला होता, कारण की दुपारी सगळं आवरलं झालं होतं, पण सेकंड असल्यावर काय करावंच लागतं नाही का. मग लगेच यांचा घेतला डब्बा करायला. वड्यांची भाजी केली होती छान. आणि आपण झाडं लावलेले तिथे बघा एवढ्या सगळं गायी आल्या होत्या. मग त्यांना म्हटलं मी आम्ही झाडं लावलेले आहे, मग त्यांनी तिकडे नेले. तोपर्यंतच बघा किती सारा पाऊस आला. मग संध्याकाळच्या टायमाला आम्ही निघालो अश्विनीताईंच्या घरी. अश्विनीताईंनी आईला चहा घ्यायला बोलवलं होतं. मग आम्ही त्यांच्या घरी चहा घेण्यासाठी गेलो. आणि तिथे गेल्यावर काय वियांचे तर लाडच राहतात. वियांसाठी फ्रेंच फ्राईज तळून दिले त्यांनी. ते वियांनी मस्तपैकी खाल्ले आणि मग निघालो आम्ही घरी येण्यासाठी. अन्वीला पण क्लासहून घ्यायचं होतं. तर असा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.